चालली आता. काल रात्री म्हणलेलंच काय करायचंय काय करायचंय मिसळ पावभाजी का मिसळ पाव. बरेच जण म्हणले त्याला पावभाजी दिसते भाजी पाव असतो. मिसळ पाव मध्ये फरसाणा आणि मटकीची भाजी ते असतं. पाव काल म्हणलेलं व्हिडिओत होय. असं बोलता बोलता निघलं ना आज करायचं चाललंय. सगळं साहित्य आणलंय दादा. मी किती बाबा मेहनतीने इतका उशीर झाला तरी बाजार आणला त्याच्यासाठी गेली परत. ना काय करू. जिरी फोडली ना तुम्ही. जिरी नाही टाकायची ना. जिरी मसाला टाकायचा आपला ते थोडा टाकायचा. परत हे आणलाय अशी आपल्या मटकीच्या भाजीगत नसून करायची. भाजी पातळ तरीची जास्त ही करायची असेल. मटकीच्या भाजीगत करते. हा मटकीच्या भाजीगत. पण आपण आपली मटकीची भाजी कशी गटन ती करतो तशी कमी मटकी जास्त रस्ता फरसाणा वरून घ्यायचं ना. ते आणलंय पण सगळं हा टाका आता ती बारीक. परत वरून कच्चा पण टाकावं लागतो लय बारीक. अगं मग मी तसंच म्हणतोय की हो. असं आपण बाहेर हॉटेलमध्ये खाय कसं गेल्या रस्ता तिखट असतो तर आले पातळ रस्सा असतो थोडीशी मटकी. नाहीतर काय रोज भाजी कशी असते आपली गट मध्ये तशी. शावर घेते ती आपण. आता आम्ही आमच्या जसं येत आहे ना तसं आमच्या लागाने करतो. या आता मांडी कडे मी घेतली धाकाडा त्याला किटली घ्या ना तेवढी फोन दरीत दरीत. बापूला लावले पाव आणायला म्हणलं तर साहित्य सगळं काढून घ्यावं. बापू गेले आमच्याकडे गेलं नाही. आम्ही अशीच हॉटेलमध्ये खाल्लेले आम्हाला नाही माहिती होय. करूया आपल्या पद्धतीने. जशी खाल्ली आपण जशी खाल्ली तसं विचार करून करून होय. आपल्या पद्धतीने करायची. मला तशी जमती ना म्हणजे ऐका की तसलं एकदा आधी चायनीजचं पॅकेट आणलेलं बरं का आम्ही. आणि आम्हाला कुणालाच करायचं नाही फक्त ती मावशीला करायचं बरं का. मावशी करायची तसं ते स्वासन ते टाकून. आजी काय करायची माहिती का पोहे ते कसं करतात तसं हळदीन ती टाकून करायची तसं तसं. अरे जे डाळे जसं जमतं तसं करायचं. सोन्या बघून बघून ते सगळं टाकायचं मसाला. नाही टाकावं नाही तर थोडा राहू द्या परत करा आपल्याला. इथं मी बसते. बरं चला अजून जर होता थोड्या वेळ दाखवू. आता हो काही असं केलं हे सगळं आता तळून घेऊन आमटी तयार करतो मस्त पैकी. आता हे सगळं साहित्य टाकू. हो सगळं टाकायचं. कुठली चिरायची कुठे या सगळी टाकली नाही बारीक. असू द्या परत दुसरी वरून टाकू. सगळं दिले साहित्य हातातून. आता आत्या देतात त्याला तडका. मी देते तवर कोथिंबीर चिरून तवर बापू येतात. बापूंचा थोडा समाचार घेऊ. 2 दिवस झाले नव्हतं गावाला गेलं आल्यात घरी. आता अंधार पडून पार आता मस्तपैकी संध्याकाळची वेळ झालेली. असं वातावरण मस्त झालंय. मामा आले जारवाले. जार ठेवतात कारण का घरपोच चाव आहे आमची. आमच्या सासरेचे चुलत सासरे हे मामा जारवाले म्हणलं आमचे चुलत सासरे इथं. शिंदेत त्यांचं पण आडनाव आहे पण त्यांचा व्यवसाय आहे. ते आमच्या घरी दिसाड आपलं जार ठेवायला येतातच. असं वातावरण चाललंय. आणि हे आता सगळं छान भाजलंय. आता मटकी टाका ते. आता मी अण्णा इतक्या व्हिडिओ काढतात आता मी काढते त्याच्यामुळं. पूर्ण होईल ना. टाकले आम्ही वाईस थोडं खोबरंही टाकले. मटकी वाईस थोडीच आहे ना त्याच्यामुळं. आणि कोथिंबीर पण टाका. ही आता अख्खी चिरून ठेवली आहे. टाकावं लागते. सगळं साहित्य तयार केलंय. आणि इथं मेथीची भाजी पण आहे. आणली आत्यांनी रानात येताना गेलत्या. तर आता हे नीट करायची कारण का सकाळ मस्तपैकी मेथीची भाजी चपात्या करायच्या पोरांना कारण का शाळेत जायसाठी लागतं. बाजार आणला होता. भरून ठेवला. देते थांबा. बापू आलं बाया पाव घेऊन 2 डझन. त्यांना आमच्या इथं लवकर मिळत नाही. लांब जावं लागतं. असं देत नाही ती. शहर ठिकाणी असतं पण आता खेडेगावात लय चलत नाही म्हणून असं कोणी लाद्या ठेवत नाही. जेवढं लागतं तेवढंच ठेवते ती. पण बापूंनी आणलं जाऊन. अन्नाची इच्छा केली पुरी. बापूंकडे होतं पाव आणायचं. पूर्ण केली घेऊन आले तर
आम्ही काय करत होतो, आम्ही करत होतो भाजी नीट. आता काय चपात्या भाकरी करायच्या नव्हत्या म्हणलं चला पड्डिशीने झालंय सगळं मस्तपैकी. पोरांनो चला, मांजर पण दूध ठेवले, कुत्र्यांना भाकरी टाकायच्या. सगळ्यांचं सगळं करून मग आम्ही जेवाय बसतो. आता काय करते, कुत्र्यांना पण भाकरी टाकून येते. आहेत सकाळच्या चपात्या आहेत, 2-4 भाकरी आहेत. त्या ज्ञानेश्वरी अण्णा चला, बापूंला पण म्हणावं चला. कसं त्यांची उलीशी अपडेट घेऊन द्या. खलास झालं, खलास. काय करावा हो, असू द्या. कसं रांजणवाडीच आहे ना, बघायचं रांजणवाडीच आहे का ती? हो. आणि रात पाळी लाव 3 दिवस जागृत कशाचं रांजणवाडी. माझं ती मरायला लागलो. आता घरची म्हणली काय म्हणलो मी, काहीतरी किनार लावा राजू म्हणजे मी म्हणलं टपराच फोडून बांधतो गाड्या. हो हो, कसं कसं बोलतात का नाही. घ्या तुम्हाला आता ह्या भांड्यात. काय करा, असू द्या कसं असेल तसं नसतं. वडापाव हे खायला. अरे विनोदाने बोलतो भांडायसाठी उलीस. म्हणजे तुम्हाला माझ्या वाटते का आत्याने शिवे दिल्या? मला बरं वाटतं बांधल्या. आमचा गोटे आलाय बघा. चला चला, हाय हाय ती पुडा देते तर होता. दूध तापायला मांडले असं. अगं ए सोनू, तुला मी मांडलाय की तर पाव खा चल. दरी सगळ्याचं बघावं लागतंय, कुत्र्यांचं मांजरांचं. खाती पाव चल. कांदा चिरकी मी आणलं होतं त्या ह्यांच्यातनं, दिदीच्या मम्मीच्यातनं जाऊन. आणखी चिर चिरलाय की तिथं होतं ते. किती काय ते एवढंच होतं. जाऊन आण दगड घालते मला. मी पण घेते, थांबा 2 मिनिटं. चला चला चला, त्या ह्याच्यातला फरसाणा घे की बाळा. घे त्या वाटीत. असू द्या, द्या फरसाणा. म्हणजे शिया टाका त्या लसणाच्या खालत. हा, पाणी ना मोकळं रानात वय. हो, मग का नाही टाकली तुम्ही? दारीला राहिला. मी पण बसले जेवण करायला. छान अशी पार्टी दिली तरी आणून चिवू राहिल्या. शिपी आमची त्यांना दोघीला हाका मारते. आणू कसं लागतंय काकू? छान झालंय का? फरसाण नको लय टाकू. आका होय ग बाळा, कसं लागतंय? वडापाव सारखं लागतंय का वेगळं लागतंय ग? छान लागतंय का? आता छान लागतंय मिसळ पाव. तुला आवडला का ग? आवडला ना? तिची पप्पा मम्मी राहिल्या ती असू द्या, पण आता मी घेऊन जाईन. ती आहेत पाव तिकडं, आमटी आहे, फरसाण आहे. तर असू द्या. कशी वाटली आम्हाला आमची पार्टी? छोटीशी आपली, साधी सोपी, लय नाही ह्याच्यासारखी. होय आत्या, कसे वाटलं तुम्हाला? तुम्हाला आवडलं का? आमच्या आत्या हॉटेलमधनं खात नाहीत म्हणून आपलं कवा तरी असं चलतं. बापूंला लावलं बाई आमच्या पावा नाही. आता हिला हाटीलाच नेल्यावर म्हणते तुम्ही खाता, हिला वाटते लाज. आता लाज काय पैसे बोललं का त्याला बोललं नाही नाही लाजचा नाही नाही म्हणते उगाच माणसात. मग कुठे खायचं? लाजचा विषयच नसतो. आवा बापा घरी आणून द्या, नुसतं पाव आणून दिलं तरी काय नाही, सोपं बाकी. त्याला बाबा रोज आणि जाईल तुझ्यासाठी. होय, मा एकदा म्हणा की तुझ्यासाठी काय पण. असू द्या. चाललंय कॉमेडी. काय झालंय, आमचं 2 हिरं बसल्यात बाहेर भाकरी टाकायची. बाय सगळ्यांना. गुड नाईट, शुभरात्री.